नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। येत्या 15 दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर इथे दिलं आश्वासन। डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामामधील प्रथम 51 साखर पोत्यांचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन संपन्न। जालना जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची वाढली दादागिरी, भाजप आमदार नारायण कुंचे यांच्या सांगण्यावरून एकाला जबर मारहाण। आणि समृद्धी महामार्गाचे धर्मवीर शंभूराजे असं नामकरण करण्याची सकल मराठा समाज आणि हिंदू रक्षक समितीने केली मागणी। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे। हे आरक्षण येत्या 15 दिवसांमध्ये देण्यात येईल, त्यामुळे मराठा समाजाने जल्लोष करण्यास तयार राहावं असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर इथे बोलताना दिलंय। येत्या 15 दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्यामुळे 1 डिसेंबर रोजी मराठा समाजाने जल्लोष साजरा करावा असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर इथे बोलताना दिलंय। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय। समितीने अहवाल देखील सादर केला। येत्या 15 दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, त्यामुळे 1 डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष साजरा करावा असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्यामधील शनी शिंगणापूर येथील शेतकरी वारकरी महासंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बद्रीनाथ महाराज तनपुरे होते, तर यावेळी चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, आमदार गिरीश महाजन, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, दिलीप गांधी, संभाजी दहातोंडे आदी मान्यवर इथे उपस्थित होते। आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, मगाशी दादांनी सांगितलं, आजच आमच्याकडे मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अहवाल दिलेला आहे। मी यापूर्वीच घोषणा केली होती, टाइम बाउंड पद्धतीने आम्ही करणार। 15 तारखेला अहवाल आला की नोव्हेंबर महिना संपायच्या आत या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातला सगळा निर्णय आम्ही करणार। आणि त्या दृष्टीनं आजही मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे हा जो आपल्याला या ठिकाणी अहवाल प्राप्त झालाय, आता त्याच्यावर सगळी वैधानिक कारवाई आम्ही पूर्ण करू। पण या निमित्ताने काही लोकांना मला सांगायचं आहे, श्रेयाची लढाई लढू नका। हा श्रेयाचा प्रश्न नाही आहे। बृहत समाज एकत्रितपणे आला, सरकार त्याच्या पाठीशी उभी राहिली, म्हणून हे सगळे निर्णय होत आहेत। काही लोक याच्यातही श्रेयाची लढाई करतायत आणि श्रेयाच्या लढाईमध्ये मग काही लोक सांगतात आम्ही 25ला घेराव करू, कोणी म्हणतं आम्ही 26ला घेराव करू, कोणी म्हणतं आम्ही आंदोलन करू। अरे आंदोलन कशाचं करता? आता सरकार निर्णय घेणार आहे। करायचंच असेल तर 1 डिसेंबरला जल्लोष करा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे। आणि म्हणून
श्रेयाची लढाई लढण्यापेक्षा सकल समाजाला एकत्रित येऊन आपण एकत्रितपणे चांगला निर्णय कसा घेऊ शकू याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे. काही लोक भीती तयार करण्याचं काम करतात. मग मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर आला पाहिजे असाही प्रयत्न काही लोक करतात. पहिल्या दिवशीपासून मराठा समाजाने भूमिका मांडली आणि आम्ही देखील तीच भूमिका ठेवली की या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळेल, पण ओबीसी समाजाचं आरक्षण कुठेही आम्ही कमी करणार नाही. त्याच्यामध्ये कोणाला आम्ही सहभागी करणार नाही. त्यांच्या आरक्षणावर कुठली गदा येणार नाही. पण तरी देखील सांगतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं की ओबीसी समाजाचं आरक्षण जाणार, ओबीसी समाजाचं आरक्षण राहणार, SC ST VJNT ओबीसी सगळ्यांचं आरक्षण कायम राहणार आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार. आणि या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी जी मागणी आहे ती मागणी देखील पूर्ण केली जाईल हा विश्वास मी व्यक्त करतो. मला सांगताना आनंद वाटतो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट खात्यामध्ये कुठलाही मध्यस्थ न ठेवता या सरकारनं 50,000 कोटी रुपयाची मदत ही थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिली आहे. ज्या ज्या वेळी शेतकरी आपत्तीमध्ये पडला, दुष्काळ असो, बोंडअळी असो, लाल्या असो, तेल्या असो, कुठलाही रोगराई असो, प्रत्येक वेळी सरकार ही त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीशी उभी राहिली. 15 वर्षामध्ये शेतकऱ्याला एकूण जर अनुदान मिळालं असेल तर ते 10,000 कोटीचं मिळालं. आणि दादा तुमच्या नेतृत्वात आपण कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी केवळ 4 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाचं अनुदान हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिलं. हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. हे खरं आहे, कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होऊ शकत नाही, आमचा तसा दावाही नाही. पण जो शेतकरी अडचणीत होता, जो थकीत होता, जो सावकाराच्या जाळ्यामध्ये अडकलेला होता, त्या गरीब शेतकऱ्याला त्या सावकाराच्या जाळ्यातनं काढण्याकरता हा कर्जमाफीचा प्रयोग आम्ही या ठिकाणी केला. आणि त्या माध्यमातून आजही आम्ही कर्जमाफी संपवली नाही. जोपर्यंत शेवटचा शेतकरी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत नाही तोपर्यंत ही योजना आम्ही संपवणार नाही. आज बोंडअळीच्या माध्यमातून ज्यावेळेस 3,000 कोटी रुपये आपण दिले, यापूर्वी देखील बोंडअळी आली होती पण एक साधा खडकू देखील शेतकऱ्याला कधी मिळाला नाही. मात्र आम्ही निर्णय केला शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तीर्थस्थळ तेवढाच आदर आहे आणि अशा या तीर्थस्थळाला आपण कायदा करून विश्वस्त मंडळ नेमण्याची भूमिका घेतली. त्याबद्दल मी सर्व या देवस्थानच्या आणि देवस्थान भक्तांच्या वतीनं मी आपलं मनापूर्वक आभार मानतो. पण कायदा झालाय पण विश्वस्त नेमलं नाही म्हणून आमदारांची मागणी मी पालकमंत्री म्हणून आपल्याकडे मागणी करतोय. आता अधिवेशन संपण्याच्या अगोदर याची प्रतिपूर्ती करावी अशी अपेक्षा ठेवत मी माझं मनोगत संपवतो. पर्यटन असेल, पुनर्वसन असेल किंवा या निमित्ताने वेगवेगळ्या दुष्काळाच्या निमित्ताने मदत असेल शेतकऱ्यांना ही आपल्या मार्फत खूप झालेली आहे. विशेष करून कालच्या बोंडअळीमध्ये माझ्या तालुक्याला या निमित्ताने आपण 30 कोटीचा निधी पालकमंत्री महोदयांच्या मदतीतनं या ठिकाणी मिळालेला आहे. कर्जमाफी आमच्या जिल्ह्याला मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय 1350 कोटी रुपये आम्हाला या कर्जमाफीमध्ये या जिल्ह्याला मिळालेले आणि तालुक्याला सुमारे 175 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेले आहे. खूप मोठा आधार या निमित्ताने झालेला आहे. बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळे कामं असतील, हे काम आपले झालेले आहे. जलसंपदा मंत्री आज या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन साहेब आहेत. शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा असलेला पाण्याचा प्रश्न आपल्यामध्ये 4 वर्षामध्ये आम्हाला पाणी कमी पडलेलं नाही आणि भविष्यात देखील आपल्याकडनं पाण्यासाठी जी मदत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री महोदय आहेत, चंद्रकांत दादा पाटील साहेब आहेत, गिरीश भाऊ आहेत. घाटमाथ्यावरचं जे पाणी आहे हे आमच्यासाठी अत्यंत वरदान आहे. परंतु आपण एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आणि हे शनेश्वर देवस्थान जे आहे हे महाराष्ट्र राज्याच्या ताब्यात घेतलं. अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतल्याबद्दल मी आपल्याला जिल्ह्याच्या वतीने आणि सर्व शनी भक्तांच्या वतीने, तालुक्याच्या वतीने धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी विश्वस्त असतील किंवा शासकीय पदाधिकारी असतील, अधिकारी असतील यांची नेमणूक होऊन या निमित्ताने झालेला जो भ्रष्टाचार आहे हे तर थांबवणं गरजेचंच आहे. कारण या देवस्थानमध्ये होत असलेला भ्रष्टाचार हा आमच्या वारकरी संप्रदायाला कलंक आहे आणि हे असे जे भ्रष्टाचारी जे प्रवृत्ती आहे या निमित्ताने आपल्याला रोखायची आहे. शंकर नामदे, C24 तास, निवासा. दौंड तालुका कानगाव इथे माजी सैनिक आणि गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा नुकताच पार पडलाय. देशसेवेसाठी विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये भरती होणं आता गरजेचं आहे असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलंय.
दौंड तालुका कानगाव इथे माजी सैनिक आणि गुणवंत विद्यार्थी सोहळा नुकताच पार पडलाय। यावेळी माजी सैनिकांनी भारत, पाकिस्तान आणि इतर देशांमधील लढाया कशा झाल्या, तसेच यापुढे कानगाव गावामधनं देशसेवेसाठी अनेक विद्यार्थी सैनिक भरतीमध्ये दाखल होणं गरजेचं आहे, असं मत गावाचे ज्येष्ठ नागरिक नारायण फडके यांनी व्यक्त केलंय। यापुढे गावामधील सर्व मुलींनी चांगल्या पदावरती शिक्षण घेऊन आपल्या गावाचं आणि देशाचं नाव मोठं करावं, असं मत ज्येष्ठ नागरिक काका कान्हू गवळी यांनी या कार्यक्रमामध्ये व्यक्त केलंय। यावेळेस गावाचे सरपंच संपत फडके, अशोक फडके, पांडुरंग गवळी आणि इतर मान्यवर इथे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय दिवेकर, भानुदास फडके हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पवार यांनी केले आणि आभार एकनाथ शेलार यांनी मानलेत। संजय सोनवणे, C24 तास, दौंड। बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यातील तळणी या गावामध्ये ग्रामपंचायतनं प्रत्येक घरामधनं वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचं योग्य नियोजन करून या सांडपाण्याची विक्री करण्याचा उपक्रम राबवला आहे। यामधनं ग्रामपंचायतच्या उत्पन्नामध्ये वाढ तर होतीयेच, तसेच गाव हे अस्वच्छतेपासून आणि रोगराईपासून मुक्त झालंय। या उपक्रमामधनं तिहेरी उद्देश साध्य करण्यात येतोय आणि याचा सर्वांनीच आदर्श घ्यायला हवा। बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यातील तळणी हे 3000 लोकसंख्येचं छोटंसं गाव। तळणी गावाच्या ग्रामपंचायतनं घराघरामधनं वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचं योग्य नियोजन केलंय। घराघरामधनं वाहून जाणारं सांडपाणी भूमिगत नाल्या आणि बंदिस्त नाल्यांच्या माध्यमामधनं गावाच्या बाहेर एक मोठा चर खोदून जमा करण्यात आलाय। या ठिकाणी जमा होणारं सांडपाणी जाहीर लिलावाच्या माध्यमामधनं ग्रामपंचायत दरवर्षी विकू लागली आहे। गावामधील शेतकरी जाहीर लिलावामध्ये भाग घेऊन हे सांडपाणी विकत घेऊ लागलेत। जाहीर लिलावामध्ये जो जास्त बोली लावेल त्याला हे सांडपाणी ग्रामपंचायत 1 वर्षासाठी विकत देते। यावर्षी गावामधील कास्तकार गजानन नारखेडे यांनी हे सांडपाणी 31,000 रुपयांना विकत घेतलंय। सन 2007 पासून तळणी ग्रामपंचायत गावामधील वाहून जाणारं सांडपाणी विकत आहे। या सांडपाण्याच्या माध्यमामधनं जवळपास 2 लाखांचं आर्थिक उत्पन्न तळणी ग्रामपंचायतला मिळत आहे। यावर्षी गजानन नारखेडे या शेतकऱ्यांना गावामधील सांडपाणी विकत घेतलंय। हे सांडपाणी त्यांनी पाईपलाईनद्वारे आपल्या शेतामधील विहिरीमध्ये आणून टाकलंय। विहिरीमधनं ठिबक आणि स्प्रिंकलरच्या माध्यमामधनं आपल्या शेतामधील 5 एकर हळद आणि 2 एकर कांद्याला ते हे पाणी देत आहेत। त्यांनी सांडपाण्याच्या वरती हळद आणि कांद्याची बागायती शेती फुलवली आहे। यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील गजानन नारखेडे या शेतकऱ्यानं सांडपाण्याचा उपयोग करून आपल्या पिकांना जीवनदान दिलंय। हळद आणि कांद्याच्या माध्यमामधनं 3 ते 4 लाखांचं आर्थिक उत्पन्न होण्याची अपेक्षा गजानन नारखेडे या शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे। तळणी ग्रामपंचायतनं गावामधील सांडपाण्याचं योग्य नियोजन करून सांडपाण्याच्या विक्रीमधनं ग्रामपंचायतचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासोबतच गावामधील कास्तकाराला बागायती शेती करून त्याचाही आर्थिक स्तर उंचावण्यास मदत केली आहे। शिवाय सांडपाण्यामुळे गावामध्ये निर्माण होणारी अस्वच्छता, रोगराई यापासून गावकऱ्यांचं संरक्षण करून तिहेरी उद्देश साध्य करण्यात येतोय। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50
0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सन 2018-19च्या गळीत हंगामामध्ये निर्माण झालेल्या प्रथम 51 साखर पोत्यांचं विधिवत पूजन ज्येष्ठ संचालक सुरसिंग पवार आणि बाळकृष्ण बाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं असं आवाहन यावेळी कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी केलं. डॉक्टर तनपुरे कारखाना कामगार सभासदांच्या सहकार्यानं आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनानं सुरू झालेला आहे. या गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त ऊस गाळप व्हावं या दृष्टिकोनामधनं कारखान्याच्या सर्व सभासद आणि ऊस उत्पादकांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी केलंय. डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सन 2018-19च्या गळीत हंगामामध्ये निर्माण झालेल्या प्रथम 51 साखर पोत्यांचं विधिवत पूजन ज्येष्ठ संचालक सुरसिंग पवार आणि बाळकृष्ण बाणकर यांच्या हस्ते करण्यात आलं. कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यावेळी म्हणाले की गेल्या 4 महिन्यांपासून कामगारांनी डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आणि अधिकाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून कारखाना सज्ज केलाय. या हंगामाचे संचालक मंडळानं उत्कृष्ट नियोजन केलं आहे. आता सभासदांनी आपल्याच कारखान्याला ऊस देऊन हंगाम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी कार्यकारी संचालक TR ढोणे यांनी प्रास्ताविक करताना डॉक्टर सुजय विखे, चेअरमन उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सभासद आणि कामगारांचे आभार मानलेत. हा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. यावेळी चेअरमन उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, संचालक सर्वश्री संचालक नामदेवराव ढोकणे, मच्छिंद्र तांबे, बाळकृष्ण कोळसे, केशवराव कोळसे, विजय डवले, शिवाजी गाडे, विजय डवले, महेश पाटील, दत्तात्रय ढूस, अशोक खुरुद, उत्तमराव आढाव, मधुकर पवार, भारत तारडे, रवींद्र म्हसे, शिवाजी सयाजी गाडे, नंदकुमार डोळस, अर्जुनराव वाचकर, पार्वतीबाई गोरक्षनाथ तारडे, श्रीमती हिराबाई सुरेश चौधरी, बाबासाहेब दारकुंडे, संतोष ढोकणे, रमेश ढोकणे, नंदू ढोकणे, ज्ञानदेव आहेर, भरत पेरणे, जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार इथे उपस्थित होते. आज आमच्या कारखान्याच्या साखर पोत्यांचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2018-19च्या या हंगामामध्ये आमच्या कारखान्यानं साधारणतः 5.5 ते 6 लाख टनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. परंतु काही नैसर्गिक अडचणींमुळे यावर्षी पाऊस पण कमी झाल्यामुळे ऊसाचं टनेज कमी आहे. तसेच उन्हाळी अळीचा पण प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्याच्यामुळं साधारणतः 5 लाख टनापर्यंत गाळप आम्ही करणार आहोत. आमचे सर्व आपल्या कारखान्याच्या सर्व सभासदांना, शेतकऱ्यांना आमचं एक जाहीर आव्हान आहे, एक विनंती आहे की सर्व सभासदांनी, शेतकऱ्यांनी आमच्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस द्यावा. तसेच आमच्या कारखान्याचे तज्ज्ञ संचालक, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याची चांगली वाटचाल सुरू आहे. दादांनी गेल्या 15 दिवसांपासून रोज 2 ते 3 तास दादा या ठिकाणी येऊन थांबतात आणि सर्व कारखान्याचं कामकाज ते या ठिकाणी येऊन पाहतात. आणि आमच्या सर्व कामगारांनीसुद्धा अतिशय कष्ट घेऊन या ठिकाणी हा कारखाना यशस्वीपणे सुरू केला आहे. मी त्याबद्दल आमच्या सर्व कामगारांचे पण मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.
3 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या अधिकृत ट्विटरवरनं मोहखेड शिवार झालं पाणीदार असं ट्विट करण्यात आलंय। वास्तविक पाहता मोहखेड गावामध्ये सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांनी केलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे। मोहखेड शिवार झाले पाणीदार असं ट्विट करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलंय। त्यांनी मोहखेड वासियांसह राज्याची दिशाभूल केली आहे। त्यांनी जाहीररित्या माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार तसेच जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली आहे। सध्याला संपूर्ण मोहखेड गाव दुष्काळाचा सामना करतंय। हंगामी पिकं घेणं तर दूर राहिलं, पिण्याचं पाणी देखील गावकऱ्यांना आठवड्याला मिळतंय। गावामधील सर्व जलाशय आटले आहेत। एका स्थानिक शेतकऱ्याच्या विहिरीमधनं सध्याला पाणी घेतलं जात आहे। नोव्हेंबरमध्ये जर अशी पाण्याची भीषण समस्या गावकऱ्यांच्या समोर असेल तर उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये काय अराजक परिस्थिती ओढावेल याची कल्पना न केलेली बरी, अशी खंत देखील आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केली आहे। 3 नोव्हेंबर 2018 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं मोहखेड शिवाराबाबत वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याबाबत चांगलाच वाद निर्माण झालाय। ग्रामस्थांची दिशाभूल करणाऱ्या या प्रकाराचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। जालना जिल्ह्यामधील भाजप पक्षांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी फारच वाढली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठं संतापाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान आमदार नारायण कुंचे यांच्या सांगण्यावरून त्यांचे भाचे दीपक डोंगरे आणि इतर 2 समर्थकांनी भीमराव डिगे यांच्यावरती हल्ला केला। फेसबुकवरती पोस्ट का टाकली असं म्हणत डिगेंना जबर मारहाण करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यामधील बदनापूर भाजप पक्षाचे आमदार नारायण कुंचे यांच्या सांगण्यावरून भीमराव यादवराव डिगे यास राजूर रोडवरती तिघांनी रॉडनं मारहाण केली आहे। तू फेसबुकवरती पोस्ट का टाकली असं म्हणत जबर मारहाण करण्यात आली आहे। यामध्ये नारायण कुंचे यांचे भाचे दीपक डोंगरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 समर्थकांनी भीमराव यादवराव डिगे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढलाय। यानंतर भीमराव डिगे यांना खासगी दवाखान्यामध्ये हलवण्यात आले। त्यानंतर या संदर्भात चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणामध्ये आमदार कुंचे हे प्रमुख गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे। काय याला हे जे माणसांना मारले त्यांनी माझ्या मेन ऑफिस पूर्ण सांभाळतो, राजकीय पूर्ण सोशल मीडिया पूर्ण राजकीय माझा ते कारोबार 10 वर्षापासून माझ्यासोबत काम करतो। माझा अति जेवढा विश्वसनीय माझा माणूस आहे, त्याला नेहमी 2-3 महिन्यापासून कुचेकडून त्याच्या भाषेकडून नेहमी त्याला
धमकी देत होती की भाई तुम्ही कशाला इतका सोशल मीडिया चालवतो, तू कधी कशाला इतकी ते करतो, तू नोकरी सोडून दे, तुला आम्ही तुझ्या हातावर तोडून टाकीन, असा नेहमी त्याला 2-3 महिन्यापासून चालू होतं. ते मी पूर्ण प्रूफ जे आहे ना त्याची क्लिप मी रात्र पोलीसवाल्यांना दिलेली आहे. पूर्ण पोलीसवाले कॉपी मी देतो तुम्हाला. ते सगळं जे रेकॉर्ड आहे ते दिलेलं मी चंदनजिरा पोलीस स्टेशनला, की रात्री काल ते माझ्या ऑफिस बंद करून ते घराकडे निघला 7:30 वाजता, दुकान बंद करून घराकडे जात असताना त्याला राजूरच्या पुढे चौपुलीच्या पुढे 1-अर्धा किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी 3 जण बॅकवर आले आणि मारहाण डायरेक्ट अडवून त्याला मारून खाली टाकले. त्यांनी तुमची मागणी काय? नरचप कंप्लेंटमध्ये ते जे जबाब घेतले त्यांनी, ते जो ज्याला मार लागलं त्याने आमदारचं नाव, त्याच्या भाषेचं नाव सांगितलं और त्याच्यावर त्याने 307चा गुन्हा दाखल केला. आमची प्रमुख मागणी अशी आहे की खरा बोलतो आरोपी आमदार आहे, या आमदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या आमदारला अटक केलं पाहिजे. या आमदारचे बोलण्यावर या माणसाचा आज जीव घेणं हमला केलं. आज खरं बोलतो सुदैवानं त्याला मारून खाली पडल्यानंतर तिथून 2-3 मोटरसायकल मागून आली और तिथून 4 व्हीलर आली म्हणून हे माणूस वाचला, नाही तो या जगावर गेलं असतं. ते त्यांना सगळ्या लोकांना जे लोक दीपक डोंगरे याला त्याने ओळखलं, त्याने धरलं बी, त्याला मार खाता करता धरलं, ते पडून निघून गेलं. ते भीमराव यादवराव डिगे राहणार चितोडा तालुका बदनापूर ह्या तरुणावर जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक यांना या ठिकाणी एक निवेदन दिलं की जो भ्याड हल्ला झाला त्याला जे जीवे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, जवळजवळ त्या तरुणावर 6 प्रकारचे फ्रॅक्चर झालेले. आम्ही या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की जो भ्याड हल्ला केला त्यांच्यावर 307 तर गुन्हा तुम्ही दाखलच करा, परंतु जे त्यांच्या मागे आहे पाठीराख्या त्यालाही त्या ठिकाणी त्यावर बी कारवाई झाली पाहिजे. मी त्या ठिकाणी सांगितलं की आमदार कुचे यांचा कोणी भाचा आहे दीपक नावाचा, त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे, ती क्लिप तुम्हाला दाखवतो मी, आणि त्याच्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. वृत्तसंकलन विभाग C24 तास जालना. पाथर्डीमध्ये सत्यशोधक क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 224व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांसाठी बचत गट मार्गदर्शन शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं. पाथर्डीमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांच्या 224व्या जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरामधील वसंतराव नाईक चौकामध्ये पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या हस्ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कोरडगाव रोड परिसरामधील असंघटित कामगारांच्या मुलांना वह्यांचं वाटप करण्यात आलंय. महिलांना यावेळी माहिती व्हावी आणि उद्योगासाठी कर्ज मिळावं यासाठी महिलांसाठी बचत गट मार्गदर्शन शिबिराचं आयोजन इथे करण्यात आलं होतं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष घोरपडे आणि श्रीकांत काळोखे सर यांनी अधिक माहिती दिली आहे. प्रथमतः सर्व महामानवांचा अभिवादन करतो. आज 14 नोव्हेंबर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती आम्ही साजरी केलेली आहे आणि त्या माध्यमातून दलित समाजाचे जे मुलं आहेत, जे गोरगरीब, त्यांना आम्ही आज वह्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि रुग्णांना फळ वाटप असं हे आम्ही उपक्रम घेतलेला आहे. आम्ही प्रत्येक वर्षी लहुजी वस्ताद साळवे व अण्णाभाऊ साठे यांची जयंती नियमाने साजरी करत आहोत. याच्या मागचा उद्देश असा आहे की समाजाने एकत्र येऊन समाज पुढे घेऊन जाण्यास कार्य करावे, सगळ्या समाजाने एकत्र यावे. लहुजी वस्ताद साळवे हे लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांच्यासारख्या मानवांचे गुरु होते आणि लहुजी वस्ताद साळवे यांचं भारतासाठी खूप मोठं योगदान आहे. आज या जयंतीनिमित्त महिलांचा बचत गट आम्ही सुरू करत आहोत आणि त्या माध्यमातून महिलांना रोजगार कसा मिळेल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि महात्मा फुलेंना सर्व प्रकारचं
पाठबळ, नैतिक पाठबळ आणि हिम्मत आणि लढण्यासाठीची जी शक्ती आहे, समाजकंटकांपासून संरक्षण दिलं. कारण की क्रांतीवीर लहुजी साळवे हे एक योद्धे होते ज्यांच्या तालमीमध्ये शेकडो मल्ल असायचे आणि एक मोठा वारसा शक्तीचा, ताकदीचा आणि चांगल्या परिवर्तनकारी विचारांचा वारसा क्रांतीवीर लहुजी साळवेंच्याकडून या पिढीला मिळायला पाहिजे आणि म्हणून या जयंतीचं आयोजन केलेलं आहे. त्यांचे विचार हे या पुढच्या पिढ्यांना अत्यंत आवश्यक आहेत आणि ही परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी क्रांतीवीर लहुजी साळवेंचं स्मरण हे करणं आवश्यक आहे आणि त्यांच्या विचारांवर या पुढच्या पिढीने आपला मार्ग चालणं आवश्यक आहे. लहुजी वस्तादांचा फार मोठा वाटा आहे. लहुजी वस्तादांकडं त्यांनी फक्त हरिजनाचेच नाही तर सर्व समाजातील लोकांना कुस्तीचे मल्ल तयार केले. चांगलं बलशाली भारत कसा निर्माण होईल, बहुजनातील कशी जागृती निर्माण होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. असे या लहुजी वस्ताद यांची जयंती साजरी करताना आणि आमच्यासारख्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात येतं. त्याबद्दल मी या संघटनेचे, या लहुजी वस्ताद जयंती समितीचे सुभाषराव घोरपडे, काळोखे सर आणि इतर त्यांचे सर्व सहकारी यांचे अभिनंदन करतो. पाथर्डी तालुक्यातील विविध बचत गटांच्या गटप्रमुख महिला इथे उपस्थित होत्या. श्रीमती भारती असलकर यांनी यानिमित्त महिलांना बचतीचं महत्त्व, गटाची कार्यपद्धती, बचत गटाचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष घोरपडे, श्रीकांत काळोखे सर, गणेश दिनकर, आकाश काळोखे, रावसाहेब कांबळे, संतोष वाघमारे, रवींद्र घोरपडे, बाळू दिनकर यांनी अधिक परिश्रम घेतले आहेत. सुभाष घोरपडे, गणेश दिनकर, संतोष वाघमारे, आकाश काळोखे, इंदर शर्मा, बाबासाहेब मोरे, खंडू दिनकर, गणेश दिनकर, बंडू राहुल घोरपडे, भैया कणके, संजय दिनकर, सुनील शिंदे, माऊली दिनकर, बोर्डे पेंटर, नंदू शेलार, मुरली दिनकर, रावसाहेब भाऊ कांबळे आदींसह अनेक जण इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा समृद्धी हा महामार्ग आहे. या महामार्गाला धर्मवीर छत्रपती शंभूराजे असं नामकरण करण्यात यावं, अन्यथा रस्त्याचं काम बंद पाडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि हिंदू रक्षक समितीच्या वतीनं कोपरगाव तहसीलला निवेदनाद्वारे देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा समृद्धी महामार्गाला आज समृद्धी महामार्ग म्हणून ओळखलं जातं. परंतु या महामार्गास धर्मवीर छत्रपती शंभूराजे असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि हिंदू रक्षक समितीच्या वतीनं कोपरगाव तहसीलला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव इथे उपस्थित होते। सदर निवेदन महसूल अव्वल कारकून जयवंत भांगरे यांना देण्यात आलंय। जर या महामार्गात धर्मवीर छत्रपती शंभूराजे असं नाव दिलं नाही तर सदर महामार्गाचं काम बंद पाडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय। नामकरण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने झाले पाहिजे, त्यासाठी एक नामकरण जर नाही झालं तर आम्ही तीव्र एकदम म्हणजे रास्ता रोकोपासून तर महामार्गाचं काम जिथं चालू असतं ना तिथं सुद्धा आम्ही बंद करून टाकू। नगरपालिका काय असून तहसील असू आम्ही सगळं बंद करून टाकू। 15 दिवसात आम्हाला नावाला आलंच पाहिजे का नाही का? होतंय संभाजी महाराजांच्या नावाने नामकरण। निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये समृद्ध महामार्ग छत्रपती शिवाजी राजे यांचे नामकरण करण्याबाबत याबाबतचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी अहमद यांच्याकडे सादर करण्याची दक्षता घेत आहोत। आज आम्ही या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माननीय श्री तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्याकरता इथं आलो होतो। पण सगळ्यात महत्त्वाचं ते तर नव्हतेच इथं, त्यांच्या असिस्टंटनी घेतलं ते निवेदन। आमची अशी मागणी आहे त्या समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावे। कारण छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या टायमाला नाव देण्यात येईल त्या रोडवर ज्या टायमाला आमची भगिनी त्या रोडवरून चालेल ना तर तिला कोणत्या प्रकारचं भेव राहणार नाही। कारण त्या समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव राहणार आहे। रात्री बेरात्री तिला भ्यायचं काहीच काम राहणार नाही, कारण अशा माणसाचं नाव आहे ते वीर पुरुषाचं का त्याच्यामुळे घाबरायचा काही विषय नाही। तर आमची अशी मागणी आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने का समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजी राजेंचं नाव देण्यात यावे। अन्याय जर यांनी नाही दिलं तर तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन कोपरापासून छेडण्यास सुरुवात करणार आहे। आंदोलनाचे स्वरूप काय असणार? आंदोलनाचे स्वरूप असे राहणार आहे आमचे का ज्या टायमाला यांनी आमचं जर नाही ऐकलं, जर यांनी आमच्याकडे नाही एक नामकरण केलं समृद्धी महामार्गाचं तर आम्ही रस्ता रोको काम बंद करू त्या समृद्धी महामार्गाचं। त्याच्यानंतर अनेक जे काय आंदोलनाचे स्वरूप असतील त्या प्रकारे आम्ही वेळोवेळी करू। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। मोरगाव जेजुरी रोडवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे। निष्पापांच्या यामध्ये बळी जात आहेत। तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करा अशी मागणी बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट फेसबुक लाईव्हद्वारे C24 तासच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केली आहे। राज्यामधील प्रमुख तीर्थस्थान असलेल्या मोरगावसह महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा या ठिकाणांना जोडणारा रस्ता सध्या धोकादायक आहे। या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत। या अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लाईव्ह फेसबुकद्वारे मुख्यमंत्र्यांना C24 तास न्यूजच्या माध्यमातून आवाहन केलंय। यावेळी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते। बारामतीवरनं पुण्याच्या दिशेने जात असताना जेजुरी रेल्वे ब्रिजजवळ खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रस्त्यावरती उतरून खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। राज्यामधील प्रमुख स्थानांना जोडणारा हा जिल्हा मार्ग धोकादायक बनलाय अशी माहिती प्रवाशांनी यावेळी त्यांना दिली आहे। दिवस रात्र सर्वात्रिक वाहतूक असलेला हा एक प्रमुख मार्ग आहे। इथे सर्वत्र खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे अपघात होत आहेत। मात्र राज्य शासन याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे खड्ड्यांसोबत सेल्फी काढून खासदार सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पाठवले आहेत। यावेळी C24 तास न्यूजच्या माध्यमातून शासनानं याकडे लक्ष द्यावं असं त्यांनी आवाहन केलंय। येथील रस्त्यांची पाहणी करत असताना मार्गावरील प्रवाशांनी देखील या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत खासदारांकडे गाऱ्हाण मांडलाय। राज्यामधील अनेक मार्गांची हीच अवस्था झाली आहे, परंतु शासनानं मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे व्यक्तिगत लक्ष द्यावं अशी मागणी खासदार सुळे यांनी फेसबुक लाईव्हवरनं केली आहे। रस्त्यावर कालच या ठिकाणी 2 खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट झाले, तर त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले। तुम्ही इथे खाली बघाल रस्त्याची काय परिस्थिती आहे, हे बघा, हे खड्डे इथे सगळीकडे आहेत आणि याच्यामुळे कालच या भाग करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही, सगळी पाहणी करण्यासाठी इथे आलेलो आहोत। हे दुर्दैव आहे की या सरकारला कधी जाग येणार आहे, कारण कालच इथे 2 ॲक्सिडेंट झाले तर दोघंही लोक हॉस्पिटलमध्ये आहेत। त्याच्यामुळे या सरकारला जाग लवकर येऊ दे आणि खड्ड्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी अडचण होते, तुम्ही बघताय केवढी वाहतूक या रस्त्यावर आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की या खड्ड्यांमध्ये आपण लक्ष घालावं। सुळे बोलते
आज मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्ड्याची परिस्थिती ही फारच वाईट झाली आहे. काल पुन्हा एकदा या रस्त्यावर खड्ड्यांमुळे 2 ॲक्सिडेंट झाले, दोन्ही लोक हॉस्पिटलमध्ये. मी माननीय मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करते की या खड्ड्यांचं काहीतरी करा. सर्वसामान्य माणसाला रोज त्याचा त्रास होतोय, जीव गमवावे लागत आहेत, हॉस्पिटलायझेशन्स होत आहेत. आपण तातडीने महाराष्ट्राच्या रस्ते सुधारावे. पुन्हा एकदा नम्र विनंती समस्त जनतेच्या वतीने आपल्याला करते. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. पुणे जिल्हा विकास मंचच्या वतीनं समाजामधील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांवरती चर्चा करण्यात आली आहे. तसेच दुष्काळासाठी सत्याग्रहाचं हत्यार उपसण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला. पुणे जिल्हा विकास मंचानं समाजामधील विविध नागरी प्रश्नावरती पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटामधनं त्यांना कसं बाहेर काढता येईल यावरती सखोल चर्चा करत शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना स्पर्श करत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारावरील पुनर्वसनाचे शिक्के काढणं, तुकडेबंदी कायदा रद्द करणं आदी मागण्यांसह सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवरती चर्चा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेसाठी विकास मंचाचे अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार, सेक्रेटरी कांतीलाल गवारे, कार्याध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर मंडलिक, उपाध्यक्ष राजेंद्र दणके, श्रीपतराव नवले यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. दुष्काळावरती बोलताना ते म्हणाले की आज सर्वत्र तीव्र पाणी टंचाई आणि चारा टंचाई निर्माण झाली आहे. सरकार असंच दुर्लक्ष करत राहिलं तर महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा मार्गानं जन आंदोलन उभारून सत्याग्रहाचं हत्यार उपसावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यामधील गावामध्ये दुष्काळी दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यावरती काय उपाययोजना करता येतील यावरती विचार विनिमय करून योग्य ती मदत पुणे जिल्हा वेळ विकास मंचच्या माध्यमामधून करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. तसेच या दुष्काळी संकटाला सामोरं जावं लागेल यासाठी सर्वांच्या बरोबर पुणे जिल्हा विकास मंच आहे असं प्रतिपादन पुणे जिल्हा वेळ विकास मंचचे अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार यांनी केलं आहे. तर वेळप्रसंगी ग्रामीण भागामधील नागरी प्रश्नांबाबत पुणे जिल्हा विकास मंचाचे शिष्टमंडळ घेऊन कायदेशीररित्या पाठपुरावा करण्यात येईल अशी ठाम भूमिका आहे असं यावेळी या मंचचे पदाधिकारी यांनी यावेळी सांगितलं. यावेळी या परिसरामधील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, न्यूज रिपोर्टर्स मोठ्या संख्येनं इथे हजर होते. मी सदाशिव अण्णा पवार, अध्यक्ष पुणे जिल्हा विकास मंच. गेले 6 वर्षापासून पुणे जिल्हा विकास मंचाचं काम हाती घेतलेलं आहे. सुरुवातीला आम्ही कलेक्टर, विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त, महसूल मंत्री, मुख्यमंत्री आणि त्यानंतर राज्यपाल, नागपूर अधिवेशन, मुंबईचं अधिवेशन, पुणे येथे धडक मोर्चा, हजारोच्या संख्येने आम्ही मोर्चा काढला आणि त्यामुळेच पुणे जिल्हा विकास मंचाची मागण्या बऱ्याचशा मार्गी लागल्या. पहिल्यांदा तुकडेबंदी कायद्यासंदर्भात आम्ही मागणी केली होती. त्या संदर्भामध्ये अहवाल तयार झाला आणि अहवालामध्ये तुकडेबंदी कायदा 1 गुंठ्यावर आणा म्हणून हा निर्णय झाला. परंतु सध्या तो पेंडिंग आहे. त्यासाठी आम्ही परत एकदा एक मोर्चा नेऊन आम्ही परत एकदा ती मागणी करणार आहोत. तसेच गावठाण हद्द राज्यातली 200 मीटरची 500 मीटर केवळ पुणे विकास मंचामुळे झाली आणि ज्या गावची लोकसंख्या 5000पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी 1500 मीटर हे केवळ पुणे विकास मंचाचं श्रेय आहे. आत्तामध्ये परवा PMRDने नुकतंच जाहीर केलं की 30% जे दंड आकारित होते ते 5%वर दंड आलेले आहेत आणि ते आम्ही मागणी केली कलेक्टर साहेबांना आणि PMRD आयुक्तांना. त्यामुळे ते शक्य झालं. आता पुणे विकास मंच 30 गावठाण हद्दीमध्ये शेती झोनमध्ये निवासी झोन करताना 30% चार्ज आकारत आहेत. ते 5% करावा ही आमची प्रलंबित मागणी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही त्यांचा दरवाजा ठोपटणार आहोत आणि अधिवेशनामध्ये आम्ही जाऊन ह्या आमच्या जवळजवळ 11-12 मागण्या आहेत त्या आम्ही मांडणार आहोत आणि निश्चितच आम्हाला आत्मविश्वास आहे जिल्ह्यातले आम्ही कार्यकर्ते 500 कार्यकर्ते मुंबईला अधिवेशनात जाऊन ह्या मागण्या मान्य करूनच आणू असं आम्हाला ह्या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं. मी ॲडव्होकेट पंडित कापरे,
पुणे जिल्हा विकास मंचाने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या संबंधाने आपल्याला अध्यक्षांनी आत्ताच पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे, त्या माध्यमातून आम्ही वकील मंडळी काही पदाधिकारी म्हणून या विकास मंचावर काम करत आहोत। आमची महत्त्वाची भूमिका जी आहे की जे शासनाचे वेगवेगळे कायदे आहेत त्या कायद्याबद्दलची माहिती, जाणीव आणि काय अडचणी आहेत आणि त्या अडचणी कशा दूर करता येईल याबद्दलचं मार्गदर्शन करणं ही आमच्या वकिलांची जबाबदारी आहे। आणि त्याचप्रमाणे असं करत असताना आता समाजापुढे जे वेगवेगळे विषय आहेत, वाटपाचे विषय असतील, हक्क सोडपत्राचे विषय असतील, अशा विषयासंदर्भात लोकांना मार्गदर्शन करणं आणि विकास मंचाच्या माध्यमातून कायदेशीर साक्षरता अभियान राबवणं, जेणेकरून सामान्य माणसाला कायद्याची माहिती होईल, आपल्या हिश्श्याची माहिती होईल, जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहाराची माहिती होईल, अशा प्रकारचं काम आम्ही वकील मंडळी ह्या विकास मंचाच्या माध्यमातून करत आहोत। मोतीलाल गवारे पुणे जिल्हा विकास मंच सेक्रेटरी म्हणून काम करत आहे। आज 1972 पेक्षाही भयान परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। तर या दुष्काळात सामोरं जात असताना आम्ही पुणे जिल्हा विकास मंच जिल्ह्याचा दुष्काळी दौरा आयोजित करून प्रत्येक गावागावामध्ये जाऊन तिथली जी काही परिस्थिती आहे ती जाणून घेणार। तिथले पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल, रोजगार हमीच्या कामाची उपलब्ध करून द्यायची असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न समजावून घेऊन जे जिल्हाधिकारी आहेत, कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार कार्यालय असेल, मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, या संपूर्ण दुष्काळाचा अभ्यास करून त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल आणि दुष्काळाची झळ ग्रामीण भागामध्ये कशी बसणार नाही याची काळजी पुणे जिल्हा विकास मंच अभ्यास दौरा करून तिथले प्रश्न जाणून घेऊन तो सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे। तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक पुणे जिल्हा विकास मंचमध्ये कार्याध्यक्ष या पदावर कार्य करतोय। पुणे जिल्हा विकास मंच आता पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये विस्तारित होत आहे, त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये विस्तारित होणार असून त्यामध्ये प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर भौगोलिक विकास असेल, त्यामध्ये PMRD असेल, त्यामध्ये भूमी विकास असेल, त्याबरोबर औद्योगिकरण असेल, जे झोनिंग होतं आहे गावोगावी जे झोनिंगचे प्रश्न आहेत, गावठाणाच्या हद्दी वाढत आहेत, त्या भागामध्ये रिंग रोड होत नाही आहेत, असे प्रमुख जे मुद्दे आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चरला महत्त्वाचे आहेत, दळणवळणासाठी महत्त्वाचे आहेत, ते आम्ही विकासात घेत आहेत। विकास मंचचा तो प्रमुख मुद्दा आणि अजेंडा आहे। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर। गोदावरी नदीवरती हिंगणी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे। यामध्ये साठवलेलं पाणी हे जायकवाडीला सोडण्यात आलं, त्यामुळे आता इथे अत्यल्प पाणी साठा शिल्लक आहे, म्हणून या बंधाऱ्याचं पाणी पुन्हा जायकवाडीला सोडू नये, अन्यथा सर्वजण जलसमाधी घेऊ असा इशारा 5 गावांमधील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। गोदावरी नदीवरील मोजणी कोल्हापूर बंदरीच्या बंधाऱ्यामध्ये सध्या साठलेलं पाणी जायकवाडीला सोडल्यास त्यामधनं नागरिकांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडली जाईल। त्यामुळे सदरचं पाणी न सोडण्यासाठी हिंगणी, मुशरतपूर, धारणगाव, सोनारी, कुंभारी येथील शेतकऱ्यांनी दुपारी तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करून महसूल अव्वल कारकून जयवंत भांगरे यांना निवेदन दिलं आहे। गोदावरी नदीवरील हिंगणी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे। चालू वर्षामध्ये अत्यंत कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे यंदा या बंधाऱ्यामध्ये जेमतेम पाणीसाठा साठलेला होता। त्यामध्येच समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यानुसार गोदावरी खोऱ्यामधील धरणामधनं 264 TMC पाणी सोडण्यात आलं आहे। हे पाणी जलसंपदा आणि पोलीस खात्याच्या संरक्षणामध्ये जायकवाडीमध्ये देण्यात आलं। आता या बंधाऱ्यामध्ये जे पाणी शिल्लक राहिलं आहे ते पुन्हा जायकवाडीला सोडा म्हणून मागणी होतीये। त्यामुळे हिंगणी बंधाऱ्याच्या पाण्यावरती अवलंबून असलेल्या मुशरतपूर, धारणगाव, सोनारी, हिंगणी आणि कुंभारी या 5 गावाच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडली जाईल, नागरिक रस्त्यावरती उतरतील, शासनास तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील, शेतकऱ्यांची परिस्थिती देखील गंभीर होऊन जाईल। तेव्हा हे पाणी जायकवाडीला सोडल्यास या 5 गावाचे सर्व नागरिक, शेतकरी मुलाबाळांसह सामूहिक जलसमाधी घेतील, तेव्हा या सर्वांची जबाबदारी शासनावरती राहील। त्यामुळे या निवेदनाची दखल घेऊन हिंगणी बंधाऱ्यामधील पाणी जायकवाडीमध्ये सोडण्यात येऊ नये अशी विनंती या 5 गावांमधील ग्रामस्थांनी यावेळी केली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ इथे उपस्थित होते। पाणी सोडण्याचं जे घाट घातलेलं आहे याचा आम्ही धारणगाव, कुंभारी, मुर्शदपूर, हिंगणी आणि सोनारी
या 5 गावच्या नागरिकांच्या वतीने धिक्कार करतो. प्रशासनाने सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हिंगणी बंधारा हा गोदावरीवरील प्रायोगिक तत्वावरील सगळ्यात छोटा बंधारा. त्याच्यात 50% पाण्याचं हे लिकेज होत असतं. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 50% सुद्धा पाणी या ठिकाणी साचलं नव्हतं. आणि आजचा विचार केला तर त्या धरणामध्ये फक्त 25% पाणी शिल्लक आहे. आणि जर हे 25% पाणी जर सरकार आमचं तिथून काढून देत असेल तर आम्ही काय पाकिस्तानमध्ये राहतो का? आणि मराठवाड्यामध्ये जर पाणी त्या लोकांना पिण्याला देण्याचं आमचं दुमत नाहीये. पिण्यासाठी पाणी जरूर न्या, पण आमची परिस्थिती एकदा प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे. मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं प्रशासनाला एक इशारा देऊ इच्छितो. तुम्ही आमच्या बंधाऱ्याचे एक फाटूक काढून बघा फक्त. नाही सगळे आमचे लोक त्याच्यात उड्या टाकून आत्मदहन केलं तर त्या ठिकाणी सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. या ठिकाणी मागं जायकवाडीला पाणी जात असताना गोदावरीच्या कडेचे जे सर्व गाव आहे 5 दिवस पूर्णपणे इलेक्ट्रिसिटीची लाईट बंद केली. प्रशासनाने त्यावेळेला हाही विचार केला नाही. पशुधनाला आणि या लोकांना पिण्यासाठी पाण्याच्या ज्या योजना आहेत सर्वस्वी त्या नदीच्या कडेवर अवलंबून आहे. एकदा अन्याय तुम्ही आमच्या करून बसलेले. आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये अन्याय कुठल्याही प्रकारचा सहन करणार नाही. एक तर आम्ही त्याच्यात उड्या टाकू आणि जे कोणी फाटक काढायला येईल त्याला एक तर फाटकात टाकू. याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी आणि आमच्याही भावना प्रशासनाने लक्षात घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा. हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. या ठिकाणी आज जरी आपल्याला सगळे पुरुष मंडळी आलेले दिसत असले तर आमचे सगळे बायका पोरं हे सगळे पाण्यासाठी व्याकुळ झालेले. प्रशासन जर कधी हे फाटक काढायला आले तर आम्ही सगळं पशुधनासह बायका पोरांसह सगळे त्या ठिकाणी आत्मदहन करू. हा आमचा तुम्ही इशारा अतिशय तीव्र भावना आमचा कळकळीचा इशारा लक्षात घ्यावा. आणि जर काही घडलं तर जबाबदारी ही सर्वस्वी प्रशासनाची राहील. 2005च्या कायद्यामध्ये चुका कुणाच्या झाल्या या शोधण्यात मजा नाही, परंतु पर्यायी व्यवस्था एसटी हुकली तर टेम्पोनी गेलं पाहिजे, टेम्पो हुकली तर कोणीतरी लिफ्ट देणारा भेटला पाहिजे. अशा पद्धतीनं जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये वागतो तसं कुठलंही सरकार भविष्यामध्ये या राज्यात आलं देशात आलं तर एसटी हुकली तर टेम्पो हुकला तर मोटरसायकलवाला नाही मिटलं कोणी 12च्या पुढे भेटलं तर सायकलवाला. तसं पर्यायी बोगदा पाडून जायकवाडीला पाणी द्या, आम्हालाही जगवा. तुम्ही जर ब्रिटिशांनी ज्याच्यासाठी धरणं बांधले त्याचं जर पाणी तुम्ही काढून नेणार असेल तर मी शोकांतिका सांगतो नवीन जनरेशन आमचं शेतीवर थांबणार नाही. आम्हाला कुठंतरी पोटं भरायला जावं लागतील. जशी बाहेरची माणसं पूर्वी काही परिस्थिती इथं आली तशी आम्हाला जावं लागेल. आणि आम्ही आता फार तोऱ्यात राहता कामा नये. परिस्थितीची जाणीव आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये सांभाळली पाहिजे. कारण आपल्या शंकररावजी चव्हाण, मी नाव का घेतो नीट ऐकून घ्या, की मला आठवतं मी शंकरराव चव्हाणांची सभा एकदा ऐकली आणि शुगर लॉबीच्या विरोधात शंकरराव चव्हाण होते. माझ्या शेतकरी बांधवांना एक सांगतो, कुठल्याही धरणाची कॅचमेंट अशी 200 किलोमीटर अंतराची नसते. जायकवाडी ते दारणा धरण, जायकवाडी ते गंगापूर धरण याची कॅचमेंट जर काढली तर 200 किलोमीटरच्या वरून येणारं पाणी जर त्यांच्यासाठी ही कॅचमेंट होऊ शकत नाही. ही राजनीती आहे, राजकर्त्यांनी बदललेली नीती आहे आणि याचा परिणाम या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना भोगावा लागतो. मी परत एकदा विनंती करेल, पाणी जाऊन द्यायचं नाही, शेळपाटासारखं घरात बसायचं नाही, हॅलो बारेवर इकडे तिकडे नाही. बंधाऱ्याचं पाणी सोडलं मेलो तर अगोदर यांना गाडा खाली मग आपण आत्महत्या करायला करतो. आणि भविष्यामध्ये इतके आत्मा होतील साहेब की आज हे पाणी एक महिन्यामध्ये 40 दिवसामध्ये व्हॉट्सअपवर, आता सध्या व्हॉट्सअपचं जग आहे, सगळं व्हायरल होतं व्हॉट्सअपवर. 40 दिवसामध्ये 11 TMC पाणी जायकवाडी मधून खाली सोडलेलं आहे. मग त्याच्यावर उपसा असेल, त्याच्यावर बिअरच्या फॅक्टरी असतील, त्याच्यावर माजलगावला 130 किलोमीटर पाणी न्यायचं आहे. आणि अशा पद्धतीचं जर सरकारचं धोरण असेल तर माझी या शासनाला विनंती आहे, हे नवीन पिढी तुम्हाला माफ करणार नाही. आणि आज तुम्हाला मी पुढचं सांगतो, एक मिनिट, तुम्हाला पुढची एक गोष्ट सांगतो. मागील वर्षी हे धरण 100% भरलं. मूळ या धरणाचा 100 TMC आहे का काय याचाच फार मोठा वाद आहे. मूळ ऍक्च्युली माननीय आमदार दौलतरावजी पवार आमचे मामा आहे, त्यांनी याचा शोध घेतला. श्रीरामपूर तालुक्याचे ताके म्हणून जे शेतकरी संघटनेचे आहेत त्यांनी या धरणाचं स्टोरेज कॅपॅसिटी बघितली आणि या कॅपॅसिटीमध्ये हे धरण 76 TMCचे आहे. 100 TMCच्या नावाखाली वरून पाणी सोडायचा यांचा धंदा झालेला आहे. आणि एक बिअर फॅक्टरीमध्ये एक बिअर समजा किती 80 मिली, आता मी काही पिलो नाही, कोण चालवतं? कारण मराठवाड्यातल्या लोकांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनमान जगण्याची पद्धत निवडलेली, त्यांना या जायकवाडीच्या पाण्याशी सुद्धा काही घेणं देणं नाही. पण औरंगाबाद MIDC मध्ये ज्या 25 बिअरच्या फॅक्टऱ्या आहेत, या 25 बिअरच्या फॅक्टऱ्या सगळ्या एकत्र येऊन हा लढा
अतिशय यांनी भाडोत्री माणसं नेमून मंत्रालयामध्ये पुढे त्या आझाद मैदानावर बसणारे जे लोक आहे ते तिथं मुंबईतल्या लोकांनी सांगितले तेच लोक नेहमी तिथं बसलेले असतात आंदोलनासाठी आणि ते भाडोत्री आहेत. आणि या ठिकाणचे तुम्ही बघा एकच आमदार तुम्हाला सतत टीव्हीच्या समोर येतात ते बंब हे सुद्धा भाडोत्री आहे. मला तुम्हाला सांगतो वाईट वाटल कोपरगावच्या सुद्धा या मारवाडी समाजाच्या लोकांना वाईट वाटल पण ते भाडोत्री आहे. तुम्ही त्याचा शोध घ्या. आपले लोक त्याचा शोध कोणी घेऊन नाही राहिलेलं कारण मराठवाड्यातल्या जनतेला या जायकवाडीच्या पाण्याशी काहीच घेणं देणं नाही. शेतीतल्या लोकांचे सगळे ऊस तोडायला इकडे येतात. कोण आहे तिथे शेत्या करायला त्यांना तिकडे पाणी लागत या ऊस तोडणाऱ्या लोकांना द्यायला. इथं फक्त जे काही थोड्याफार लोकांच्या शेत्यावाड्या आणि औरंगाबाद MIDC आजही रात्री आपलं राधाकृष्ण विखे टीव्हीवर बोलले की तुम्ही पाणी तिकडे खाली रब्बीचे रोटेशन चालू आहे म्हणे. आज कॅनल जायकवाडीचे कॅनल सुटलेले आणि तुम्ही इथं आम्हाला जे आमचं हक्काचं पाणी आहे जायकवाडी धरणाच्या अगोदर ब्रिटिशांनी हे धरणं बांधून ठेवलेले दारणा आणि गंगापूर तुम्ही कुठं न्याय कुणी केलंय आणि कुणी न्यायिक पाणी वाटपाचे निर्णय घेतलेले कोणी बाबांनो त्याच्यावर आता आमच्या हरिभाऊनी सांगितलं की लोक कोणी थांबणार नाही बाबांनो ज्यांनी कोणी सहाय्य केल्या असतील पण ते काही जनतेवर तुम्ही ते लादू शकत नाही. जनतेचे प्रतिनिधी असतील त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील पण तुम्ही आमच्या सगळ्या लेकरा पुढच्या 10 पिढ्यावर का अन्याय करतात आणि आमच्या हक्काचं जे पाणी आहे तेवढंच आम्हाला ठेवा. योगेश डोखे, Zee24 तास, कोपरगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. येत्या 15 दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर इथे दिलं आश्वासन. डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामामधील प्रथम 51 साखर पोत्यांचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन संपन्न. जालना जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची वाढली दादागिरी. भाजप आमदार नारायण कुंचे यांच्या सांगण्यावरून एकाला जबर मारहाण. आणि समृद्धी महामार्गाचे धर्मवीर शंभूराजे असं नामकरण करण्याची सकल मराठा समाज आणि हिंदू रक्षक समितीनं केली मागणी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा Zee24 तास. जगावर तमानात बिनधास्त.